पेर मैदानामध्ये पाठवा टीम एसएन बॉयज संभाजीनगर स्वप्नील पुढे ऑफिशियल प्लीज कम इन टू द कॉमेंट्री बॉक्स फॉर ॲज अ रोल अप ऑफिशियल स्कोरर. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आजच्या दिवसातील अंतिम अखेरचा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील रंगलं जाणारे हे द्वंद्व युद्ध. मॅचसाठी अंपायर मॅन फ्रॉम कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटची आणबाना निशान धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांच्या साथीनं युट्यूबर ऑफिशियल स्वप्नील बोडे इन रोल ऑफ स्कोरलेग अंपायर. 5 ओव्हरची मॅच. टीन क्रिकेट चॅनलच्या वतीने जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झाला त्या सर्वांचं मनापासून संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. स्पर्धेचा पहिला दिवस ज्या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला त्याच वेळी आम्ही अनाऊन्स केली होती फक्त 10% प्रेक्षकांची उपस्थिती मैदानावरती हवी आहे आणि प्रेक्षक वर्गाने देखील 14 दिवसामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य केलं. स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी कोदरे यांनी प्रत्येक संघाच्या पाठीराख्यापर्यंत ही सूचना पोहोचवली होती आणि त्याचं पालन केले. प्रेक्षक वर्ग युट्यूबवरती जास्तीत जास्त आमच्यासोबत जॉईन होते त्यांच्या देखील मनापासून हार्दिक आभार. नाव मूव्हिंग टू द मॅच. क्वालिफाईंग सामना स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश दिनकर केडी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमोल कोदरे एक. बॉलिंग ट्रॅकवरती एसजी सुधीर आगिवले. निरंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन जनमान कांडोल टीम करता. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग इथे जुळलं नाही. विकेट किपरचा प्रयत्न होता डायरेक्ट देण्याचा. थ्रो थोडा वाईट दिला. बॅकअप देत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान सचिन कुर्ले वाट फिल्डिंग दर्जेदार बॅकअप दिलं त्या ठिकाणी आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या ही एक रन ते कंप्लीट करत असताना बॅट्समन केडी कल्पेश दिनकर सिंगल रन नंतर कल्पेश दिनकर यांचं खातं या मॅचमध्ये खुलं झालं. बॅटिंग करत असताना एसएन बॉयज संभाजीनगर टीमचं काउंट देखील इथे खुलं झालं आणि धावाचा श्रीगणेश या पहिल्याच बॉलवरती करत असताना पाणी नाहीचं मैदानामध्ये थोडीशी दुखापत जाणवली त्या ठिकाणी मिड ऑफच्या फिल्डरला आणि त्यामुळे पंचांकडून पाण्याची मागणी केली जाते. विनंती आहे व्हॉलेंटिअरला पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आपण त्वरित. सातत्यानं उन्हाचा ओघ वाढत आहे. उष्मांक वाढतोय आणि त्याच कारणातून जास्तीत जास्त पाणी घेणं एनर्जेटिक ड्रिंक घेऊन तुम्ही मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असेल. जास्तीत जास्त आपल्याला दुखापत होणार नाही कारण भरपूर प्रकार आपण पाहिले सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती. भरपूर खेळाडूंना आपला अगदी जीव देखील गमवावा लागलाय या क्रिकेट बायांनी. त्याची काळजी आपण घ्यायची आहे स्वतःचं आणि त्याचबरोबर स्वतःच्या संघाचं संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल त्यासाठी अधिकाधिक उपाय आपण अंमलात आणायचे. रन झालेले आहे एक. कल्पेश दिनकर केडी वन नाश्ता गेन पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क. सुरुवात इथे त्यांना करून दिली आहे टीम एसएन बॉयज संभाजीनगर संघाला. खेळत असताना क्वार्टर फायनलमध्ये एसएन बॉयज संभाजीनगरच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंडवरती कॅप्टन एके अमोल कोतुरे. स्ट्रायकिंग एंडवरती एके. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. फटका इम्प्लिमेंट केला. मिडविकेटच्या क्षेत्राच्या वरून बॉल फ्लाय झाला डीप मध्ये. बॅकअप देत असताना मिडविकेटला अमोल विषय चांगला थ्रो दिला. मिळेल ती फक्त एकी अमोल कोथुरेला ही 1 रन. टीमचा धावफलक पुढे पोहोचले. सिंगल नंतर रन झालेले आहेत 2. क्वालिफाईंग सामना आजच्या दिवसातील अंतिम लढत. 5 ओव्हरची ही मॅच. टॉस जिंकला कांडोलला. फिल्डिंगचा निर्णय ते स्वीकारला. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. शॉर्ट मिड विकेटला सनी कुर्लेची फिल्डिंग खराब. रनआउटची चान्स निर्माण झाली होती.
संधी क्रिएट झाली होती पण तिचं सोडणं इथं झालेलं नाही आहे. तो थोडा लेट आला आणि तोपर्यंत एक रन भरधाव वेगानं भन्नाट गतीने कंप्लीट करत असताना बॅट्समन केडी कल्पेश दिनकर सिंगल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचला 3 या धावसंख्येवरती. 3 बॉलवरती मोठा फटका इथे खेळू दिला नाहीये सुधीर आगिवलेनं. या बलीला बाफट होती स्क्वेअर ड्राईव्ह अमोल कथोरे पेटन शॉट नेट मार्क शॉट गोलीच्या वेगानं बॉल निघून झाला. वाट इज लॉंग ऑफ अन एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सीमारेषा पार कॅप्टनच्या बॅटमधून येतोय हा चौकार. धावा अमोल कोथोरे यांच्या बॅटमधून. आता आक्रमण करायला सुरुवात केली. गिअर चेंज करून टॉप गिअर वरती तर बॅटिंग करत आहेत. रन झालेले आहेत 7. या बलीला फटका फसला बॉल वेट विकेट किपर पासून थोडासा दूर प्रयत्न करत होता राजेश देसले बट त्याच्या प्रयत्नाने यश आलेलं नाही. या स्टेपिंग मुवमेंट अगदी बॉलच्या दिशेत होती पण बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर मिळेल. ती फक्त एकच धाव. सिंगल नंतर टीमचा धावफलक सद्यस्थितीला पुढे पोहोचत असताना 8 रन ऑन द बोर्ड. 8 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकातील अजून एक बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन केडी कल्पेश दिनकर. 8 धावा आहेत धावफलकावरती. स्टील 1 टू गो. सुधीर ओव्हर द विकेट. ह्या वेळेला बाफटो देऊन पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट विकेटला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. सनी कुर्णीची बॉल त्याच्यापासून थोडासा बाजूला गेला आणि अगदी सहजरित्या या 2 धावा इथे कंप्लीट. इनफिल्ड मध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करत असताना बॉलला स्टॉप करणं तुमच्यासाठी चॅलेंज असतं, आव्हान असतं आणि ते आव्हान पेलण्यामध्ये अपयशी ठरला. सनी कुर्ली 2 धावा बॅटिंग करत असताना एसएन संभाजीनगर टीमच्या खात्यामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवरती विकेट न गमावताना रन झालेले आहेत 10. 10 रन ऑन द बोर्ड. प्रॉब्लेम झाला त्या ठिकाणी अमोल कोथोरे यांना. मॅच स्टार्ट होण्याच्या आत तुम्ही वॉर्मअप करणं, स्वतःची बॉडी चार्ज करणं गरजेचं असतं. फ्लेक्झिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. तुमच्याकडे लवचिकता असणं खूप गरजेचं असतं. ॲज अ बॅट्समन, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर तुम्ही जेव्हा टीमसाठी रोल अदा करत असता तेव्हा तुमचं बॉडी फिटनेस देखील चांगला असणं गरजेचं असतं. रन झालेले आहेत 10. 10 रन ऑन द बोर्ड. प्रकाश कुर्ले मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी मानिवली टीमच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी हाताळली होती. त्या गोलंदाजावरती कॅप्टननं पुन्हा एकदा इथे विश्वास दाखवला. हा वेळ एअरकडून ते तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 2 फिल्डर डीपमध्ये वाटेश लॉंगॉन आणि त्याचबरोबर डीपमध्ये मिड विकेटला अमोल विषय. शॉर्ट फाईन लेगला आहे जयेश ठाकरे. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर मिड विकेटच्या दरम्यान सुधीर आगिवले. शॉर्ट थर्ड मॅनला देखील फिल्डर आहेत विश्वास घोडविंदे. गल्ली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधोमध अगदी आहेत सौरभ देसले आणि कव्हर पॉईंटला टीममध्ये फिल्डर आहे पेट्रोलिंग करण्याकरता इनफिल्डमध्ये. आणि मिड ऑफला देखील एक खेळाडू जे सज्ज झाला तो म्हणजे सनी कुर्ले. क्षेत्ररक्षण सज्ज झाले फिल्डिंग करणाऱ्या टीम जर्मन कानलचं. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश कुर्ले. स्विच अटेम्प्ट केला विकेट किपर बीट. त्यानंतर थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. अफलातून क्षेत्ररक्षणाचा दर्जेदार नजराना विश्वास घोडविंदे यांच्या वतीनं. टायमिंग झुललं नाही या बॉलवरती, अदरवाईज 4 धावा नाकारता आल्या नसत्या पण तोपर्यंत एकच धाव या बॉलवरती अंकित होईल. टीमचं धावफलक पुढे पोहोचेल 11 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपन्न. फुललेत होता स्वतःच्या फलद्रूमध्ये दर्जेदार झेल. वाट कॅच. या अगोदर देखील अद्वितीय झेल टिपला होता आणि आता देखील अद्भुत मॉडर्न क्रिकेटचा क्षेत्ररक्षणाचा आविष्कार प्रकाश कुर्लेने टिपला. स्वतःच्या फलद्रूमध्ये दर्जेदार झेल. कॉन्टॅक्ट बॉल. फलंदाज फेल होते कल्पेश दिनकर. टीमला पोहोचला. सध्याच्या घडीला 11 या आकड्यावरती हा पहिला धक्का.
देवगाव टीमच्या विरुद्ध विस्फोटक खेळी साकारली होती. मैदानाकडे दाखल होत असताना टीमसाठी ज्यांना उपयुक्त खेळी केली होती तो फलंदाज प्रसाद दिनकर ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. टीमची टोटल आहे 11. दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती सुयश प्रकाश कुर्ले यांच्या खात्यामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार झेल तिथे टिपला. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन कल्पेश दिनकर यांचा गॅप तिथे शोधता आली नाही आहे आणि ते क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं फिल्डिंग करणारा जनमान कांडोल टीमचं आणि त्याचबरोबर बॉलर प्रकाश कुर्लेचं. बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद दिनकर. या वेळेला फटका इथे फसलाय. बॉल विथ मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर बॉलच्या खाली थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. प्रसाद दिनकर बॅक टू द पॅव्हिलियन. एसएन बाय संभाजीनगर टीमला पोहोचलाय. हा लागोपाठचा दुसरा धक्का. थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला असताना कुर्लेनं जो शॉट मिड ऑफच्या दरम्यान इन मध्ये पाहायला मिळाला. थोडासा प्रेशर फील करत होता कारण या अगोदर देखील 2 मिसफिल्ड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. पण अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं हा झेल इथे टिपला. फलंदाज होईल फुल प्रसाद दिनकर बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला दुसरा धक्का ऑन विकेट हॅट्रिक. स्पर्धेमध्ये उत्कर्ष देवली टीमच्या गोलंदाज किशोर मोर्गेनं विकेट हॅट्रिक संपादित केली होती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात आणि सध्याच्या घडीला ती विकेट हॅट्रिक आणखीन एक विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित करेल का बॉलर प्रकाश कुर्ले हे देखील पाहण्याजोगं राहील. स्ट्रायकिंग एरियावरती टीमचा कॅप्टन एके अमोल कोथोरे. रन आहे 11. फुलटॉस बॉल होता. आउटसाइड एज घेतली रन घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडा वाईट आला आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट. अगदी 3 यष्ट्या समोर होत्या पण त्यांचा वेध घेता आला नाही. विश्वास घोडविन दिला आणि विकेट किपर नाराज आहे. याचं कारण आहे फलंदाज धाबाद झाला असता. गणेश खंडागले ज्यांना मागच्या मॅचमध्ये विस्फोटक खेळी साकारली होती मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता. संधीचं सोनं झालेलं नाही आहे. सुखरूप पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय गणेश खंडागले. रन झालेले आहेत टीमचे 12. सेकंड लास्ट टू गो. ह्या बलीला फुल्डर लेन सन्मान देण्यास भाग पाडलं. मिड ऑफच्या दरम्यान सनी कुर्लीचं क्षेत्रक्षण आता या वेळेला चांगलं राहिलं. गॅप भेदायची होती. इनफिल्ड बीट करायचं होतं. बॅट्समन गणेश खंडागलेला बॉल हा अटेम्प्ट त्याचा इथे अपयशी ठरला. फोर्सिंग स्ट्रोक होता डाउसिंग डाऊन द ट्रॅक आणि क्षेत्ररक्षण देखील त्यात समतेचं इथे पाहायला मिळालं. बॉलला स्टॉप केलं. रन इथे मिळणार नाही. हा देखील येतो डॉट बॉल. या वेळेला साईडला गॅप मध्ये ढकललाय. मोठी गॅप आहे तिथे. 2 फिल्डर टीम मधून प्रयत्न करतायत पण त्यांच्या मधून बॉल फरार झाला. मिड विकेट सीमारेषा पार. गणेश खंडागलेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. युट्यूबर ऑफिशियल स्वप्नील पोटे यांच्यासाठी चौकार इथे ठोकल्या. लाचबारवरती रन झालेले आहेत 16. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरचा गेली ते कंप्लीट झाला. सध्याच्या घडीला पंचांनी सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकांना आदेश दिला की यस 5 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता कारण पॉवर प्लेचे 2 निर्धारित षटकांचा खेळ ते अखेर समाप्त झाला आणि त्यानंतर फिल्डिंग या मॅचमध्ये फुलत असताना टीम जनमान कांडोल संघाची. सायंकाळचं हे संध आहे. इव्हिनिंग इनिंग तुम्ही पाहतायत सगळ्याच्या स्थितीला मैदानामध्ये. जयेश ठाकरे येतात थर्ड ओव्हर तिसरं षटक घेऊन बॉलिंग टाकण्याकरता जनमान कानोल टीम सर्दी. स्ट्रायकिंग एरियावरती सामोरे जाईल बॅट्समन अमोल कोथोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एरियावरती आहे बॅट्समन गणेश खंडागले. 8 धावेची सरासरी मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. थोडीशी मी म्हणेल सावध सुरुवात आहे. मग आता कॅप्टनला आक्रमकता इथं धारण करावी लागेल कारण तुमच्यासमोर चॅलेंज तितकंच मोठं आहे. समोर आहे संघ जनमान कानोल जो देखील 2 सामने जिंकून इथे पोहोचला या क्वालिफाईंग अर्थात बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यामध्ये. राऊंड विकेट जयेश.
दाखवतो देऊन पुल करण्याचा प्रयत्न, सुंदर बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होऊन सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि ही लाईन रीड करता आली नाहीये. स्ट्रायकिंग एरियामध्ये टीमच्या कॅप्टन अमोल कथोरेला हा तो डॉट बॉल. संपूर्ण दिवसामध्ये प्रकाश कुर्ले यांची स्तुतिमय कामगिरी राहिली आहे, प्रशंसनीय कामगिरी राहिली आहे कानूल टीम करता आणि आता जयेश ठाकरेला देखील स्टार्टअप मिळाला आहे या मॅचमध्ये तिसऱ्या षटकात. या वेळेला देखील जबरदस्त लाईन, गती खूप चांगली होती, रनआउटची संधी ती निर्माण झाली बट अंपायर सेज बॅट्समॅन रिटर्न इन टू द प्रॉपिंग क्रीज. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे अमोल कथोरे यांची आणि त्या कारणास्तव ते पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेत. धोका इथे उद्भवणार नाही. लेगबाच्या रूपाने ही 1 रन ॲड होईल टीमच्या धावफलकामध्ये आणि लेगबाच्या रूपानं धावफलक सद्यस्थितीला जाऊन पोहोचले ते 17 या धावसंख्येवरती. या स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगली फिल्डिंग, लो फुलटॉस बॉल होता सुद्धा यावेळेला बॉल हवेत, फटका तरी ते फसलाय. अमोल विषयचं जजमेंट लास्ट मुवमेंटला तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगलं राहिलंय. कॅच ड्रॉप झाले बट आम्हाला सिग्नल पाहायचा प्रेक्षकांचा. क्लोज डिसिजन आहे. इट विल बी अ 6. हा षटकार आहे. पाय बाउंड्री रोबला ब्रश झाला ते पंच इथे दाखवत आहेत. यस यस षटकार आहे. रिप्ले मध्ये पाहिला आम्ही, हा षटकार ठोकला. प्रयत्न चांगला राहिला होता अमोल विषयचा. 12th मॅच देखील आहे कानूल टीमचा. थोडासा हाय डिफिकल्ट डिसिजन होता आणि त्याने अंपायर सिग्नल इज 6. हा षटकार येतो गणेश खंडागलेच्या बॅटमधून. क्लीन अँड क्लॅरिटी टेलिकास्ट बाय टेनक्रिक. कॅमेरा वर्क अतिशय चांगलं. या बरीला फटका इथे फसला होता. बाकुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीच्या फिल्डरला बीट केलं, त्यानंतर पॉईंटचा फिल्डर पोहोचला. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त 1च रन आणि या सिंगल नंतर टीमचं धावफलक वेगाने पुढे पोहोचेल. ते म्हणजे सध्याच्या घडीला 24 या धावसंख्येवरती. स्टील 1 to go. तिसऱ्या ओव्हरचा अजून 1 बॉल शिल्लक. धावा आहे 24. स्ट्रायकिंग एरियावरती टीमचा कॅप्टन बॅटिंग करतोय अमोल कथोरे. आतापर्यंत थोडंसं शांत राहिला आणि त्यांना अग्रेशन आता टीम करता धारण करावं लागेल. बिकॉज इट इज अ डू ऑर डाय एन्काउंटर. करूया मरू ही मॅच. या वेळेला फटका इथे फसला. स्कोरलेगच्या फिल्डरला बीट केलं. फॉलिंगचा फिल्डर बॅकअप देतो इनफिल्ड मध्ये लॉंग लेगच्या दरम्यान. बॉल डायवर्ट झाला, दिशा चेंज केली आणि त्यानंतर या 2 धावा अगदी इथे सहजरित्या कंप्लीट. अंपायर सिग्नल 3rd ओव्हर इज कंप्लीट. 3 षटकांचा खेळ इथे अखेर समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणाऱ्या SN बॉयज संभाजीनगर टीमचा धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. मागणी केली जाते मैदानामध्ये. रिक्वेस्ट आहे व्हॉलेंटियर्सला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आपण 26 धावा आहे धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. गणेश खंडागले कॉन्ट्रीब्युशन देतोय 5 बॉलमध्ये 11 धाव्याचा आणि त्याचबरोबर 10 बॉलमध्ये कॅप्टन अमोल कथोरे टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय ते म्हणजेच 10 धाब्याचं. स्लॉपर स्टॅडी इनिंग. शांत आणि संयमी सुरुवात टेम्परामेंटनं तो इथे बॅटिंग करतो आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये
50+ टार्गेट ठेवावं लागेल टीम कानोलच्या विरुद्ध खेळत असताना संघ एसएन बॉयज संभाजीनगर या टीमला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या धाफळकावरती तुम्ही पाहता ती गुणांकित झाली आहे ती म्हणजेच 26 धावा, 8.66 धावेची धावगती प्रति 3 षटकार मागे ते मेंटेन ठेवली गेली आहे. चला ड्रिंक्समॅनला विनंती आहे ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर घेऊन यायचं आहे. कानोल टीम अधिकचा वेळ आपण खर्च करू नका कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची त्यामुळे बादल्याचा सामना देखील तुम्हालाच करावा लागेल याची नोंद घ्या आपण. धाबा आहे दाफलगाव 26 ऑन द बोर्ड. सेकंड स्पेलमध्ये येतात प्रकाश कुर्ले. आजचा दिवस गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षक असेल, अक्षरशः फलंदाजांना गाजवला आणि बॅटिंगची देखील क्षमता आहे, धमक आहे या खेळाडूकडे. लेफ्ट हँडेड बॉलर हायवे इन कडून हे 4थं षटक टाकण्यासाठी निर्माण कान्होल टीमच्या वतीनं साकेगरेमध्ये सामोरं जाईल JK गणेश खंडागले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे एकूण 26 धावा. पहिलाच बॉल ऑन आहे, सुपर स्ट्रोक, वन शॉट कॉन्फिडंट पाहायला मिळाला JK गणेश खंडागलेच्या बॅटमधून. बॉल निघून चालला वाईडच लॉंग ऑन सीमारेषा पार, हिट्स आउट ऑफ द पार्क, युजिट सिक्सर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय प्रकाश कुर्लेच्या विरुद्ध. हा मोठा स्ट्रोक इथे खेळलाय बॅट्समन गणेश खंडागलेंना. 6 धावेनं बॅटिंग करत असताना एसएन बॉयज संभाजीनगर टीमचं हे धावफलक पुढे पोहोचलंय ते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आक्रमण करत असताना प्रकाश कुर्लेच्या विरुद्ध गणेश खंडागले सुरुवात इथे धमाकेदार झाली आहे. आणखीन एक जबरदस्त फटका ऑन द राईट, पिकअप शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल निघून चालला साइड स्क्रीनच्या समोर, सीमारेषा पार. गणेश खंडागलेच्या बॅटमधून लगोपाठचा दुसरा हल्ला, विस्फोटक खेळी हा षटकार. कांजकेट टू लागोपाठचा दुसरा षटकार. धावसंख्या 6 धावेनं पुढे सरकत असताना 38 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड. 38 धावा आहेत धावफलकावरती. लागोपाठचे 2 षटकार, 2 ब्लास्ट गणेश खंडागलेच्या बॅटमधून. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर देखील आक्रमण. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 38. गणेश खंडागले इज अ की प्लेअर फॉर टीम एसएन बॉयज संभाजीनगर आणि आपली उपयुक्तता गुणवत्ता तो इथे सिद्ध करतो. धावसंख्या झालेली आहे 38 ऑन द बोर्ड. या वेळेला फटका फसलाय, बॉल वेट कॉटन बॉलची संधी आणि संधीचं सोनं. 2 षटकारांना दिलेला क्विक रिप्ला टीट फॉर टॅट. जसंच तसं प्रत्युत्तर फलंदाज बाद. मोह इथे नावर झाला गणेश खंडागलेचा आणि आता अखेर त्याला हे मैदान सोडावं लागतंय. 38 या आकड्यावरती पोहोचतोय. हा तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या एसएन बॉयज संभाजीनगर या संघाला.
चांगला स्टार्ट दिला होता, पण फिनिशरची भूमिका त्याला बजावता आली नाही. 8 बॉलचा सामना केला, 23 रनचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं. 29 आकड्यावरती तिसरा धक्का. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट नॉन स्ट्रायकिंगमध्ये दाखल झालाय. टीमचा आणखीन एक भरवशाचा विश्वासुमंत फलंदाज अमित भुसारी आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे टीमचा कॅप्टन अमोल कथोऱ्या, जो सध्याच्या घडीला शांत इनिंग साकारतो एका बाजूला. या बॉलला बाकफुट इव्हन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गती, भन्नाट वेग होता या बॉलवरती आणि ही लाईन देखील हिट करता आली नाही. या एके अर्थातच अमोल कथोरे यांना हाय तो डॉट बॉल. 2 षटकार त्यानंतर विकेट आणि आत्मविश्वास दुणावला. तर म्हणजेच बॉलर प्रकाश कुर्लेचा धावसंख्या आहे 38, 38 रन ऑन द बोर्ड. मॅच बॉल रिटर्न आले, पंच मॅच बॉलमध्ये सामना आपण कंटिन्यू करायचा. 38 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3.4 ओव्हर. 3.4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. धावसंख्या आहे धावफलकावरती 38. या बेलला बाफुट येऊन स्क्वेअर ड्राईव्ह, फिल्डर आहे डीपमध्ये कव्हर पॉईंटला, चांगली फिल्डिंग, वेट ट्रान्सफर करून फटका सजवला होता एकेनं, त्यानंतर मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकेल ती 39, 39 आहे धावसंख्येवरती. सध्याच्या स्थितीला 4थ्या षटकाचा हा लास्ट बॉल शिल्लक आहे या मॅचमध्ये. यानंतर देखील अजून एक षटक, 50+ धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल आणि जितकं जास्त टार्गेट सेट करेल टीम एसएन संभाजीनगर, तितकी फाईट करतील टीमचे बॉलर्स. फटका इथे फसलाय अमित भुसारीचा, संधी निर्माण झाली आहे. विकेटिंगवर आम्ही शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगच्या फिल्डर पर्यंत बॉल पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. अंपायर सिग्नल फॉर द ओव्हर इज कंप्लीट. षटक क्रमांक 14 मैदानामध्ये समाप्त झाले आणि 4 षटकांच्या अखेरीस एसएन संभाजीनगर संघाचा धावफलक 10.25 धावेच्या धावगतीनं जाऊन पोहोचले. ते 3 विकेटच्या नुकसानामध्ये 41 या धावसंख्येवरती. अंतिम अखेरचा आणि पहिल्या सत्राचं हे निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅकवरती सनी कुर्ले, स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन अमोल कथोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अमित भुसारी. एकेबी देबी एस्टर्न बॉलिंग ट्रॅक. 5वं षटक कॉमेंट्री बॉक्स कडून. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अमोल कथोरे. पहिलाच बॉल बाकफुट हुक केलाय, देखना स्ट्रोक, एक इज ऑन फायर, बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांकरता 500 रुपयाचं पारितोषिक रोशन भोईर यांच्या वतीनं. धावसंख्या झालेली आहे या षटकाराच्या साथीनं 47 सध्या 40. 4 ओव्हर पर्यंत मैदानामध्ये मी का टिकून खेळलो, त्याचं उत्तर आता 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देत असताना कॅप्टन कूल अमोल कथोरे षटकार इथे ठोकलाय. सनी कुर्लेच्या विरुद्ध टीमचा धावफलक पोहोचलाय 47, 47 या धावसंख्येवरती. कमबॅक इथं करावं लागेल सनी कुर्लेला. या बॉलला ऑन साईडला पूर करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय अमित भुसारी, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धावतो डायरेक्ट हिट. सिरीज यष्टीरक्षकाचं चांगलं कार्य, फलंदाज बाद होईल. अमित भुसारी बॅक टू द पॅव्हिलियन, टीमला पोहोचलाय हा 4था धक्का. विकेट कीपर राजेश देसलेना आणि त्यानंतर हे सांघिक 4थं सुयश फिल्डिंग करत असताना
टीम जर्मन कानोल संघाकरता रन झालेले आहेत 48. जो बॅट्समॅन मैदानाकडे दाखल होता तर म्हणजे जगदीश टाके वरती एके. या बलीला एज घेतली गेली विकेट किपर बॉलच्या खाली आणि चांगलं जजमेंट राहिले. फलंदाज बाद अमोल कोथरे बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला पोहोचलाय हा 5वा धक्का. फलंदाज ते बाद झाला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता मात्र त्यानंतर फलंदाज धावबाद झाला. अमित बोसारे आणि स्वतःची विकेट देखील बहाल करत असताना अमोल कोथरे. सनी कुर्लेने केलेले हे कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. रन आहेत 48. 48 रन ऑन द बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी जर्मन कानोल टीम, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे त्यामुळे बॅडलाईटचा सामना तुम्हालाच करावा लागू शकतो याची नोंद घ्या आपण. खास करून कॅप्टन आणि फिल्डर्सला सूचना आहे आपण आपल्या जागेवरतीच राहायचं. अधिकचा वेळ आपण सेलिब्रेशन मध्ये खर्च करू नका. धावसंख्या दाखल 48. 48 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एरियावरती उमेश. बॅकफुट येऊन कट करण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन. इम्प्रुव्हायझेशन पद्धतीने फटका खेळायचा होता पण टप्पा आणि वेग यांचा दुहेरी मिश्रण या बॉलवरती पाहायला मिळाला सनी कुर्लेच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. टीमचा दाफलक स्थिर रन झालेले आहेत 40. 40 ऑन द बोर्ड. 48 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. ऑन साइडला स्विंग केला हा बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग वरून चेंडू मागे निघून चालला. डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर पोहोचला प्रकाश कुर्ले. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर करता आला नाही आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या ते कंप्लीट. 2 धावेच्या साथीनं 50 धावेचा पल्ला गाठत असताना संघ SN बॉयज संभाजीनगर टीमचं अर्धशतक. टीमची हाफ सेंचुरी ते स्कोर कार्डवरती नोंदवली जाते. या 1 बॉलचा खेळ अजून बॅलन्स. स्टील वॉन्ट टू गो. वरती विकेट सनी. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन कट केलाय. देखना स्ट्रोक. कव्हर पॉइंटला फिल्डरला संधी नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. षटक समाप्त झालं मैदानामध्ये. 5 षटकांचं पहिलं सत्र अखेर इथे समाप्त झालं. 5 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना SN बॉयज संभाजीनगर टीमनं धावसंख्या उभारली आहे 5 विकेटच्या नुकसानामध्ये. 54 आणि सेकंड इनिंग मध्ये आता 55 धाबेचं लक्ष. 11 धाबेची धावगती प्रति 5 षटकांमागे मेंटेन ठेवायची आहे. ते म्हणजे जर्मन कानोल संघाला खेळत असताना SN बॉयज संभाजीनगरच्या विरुद्ध. आजच्या दिवसातील माझा टाइम इथे संपला. सेकंड इनिंग मध्ये तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धा एन्जॉय करत राहा. आमदार चषक आणि मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात सुनील शेलके सर यांना खेळाचं दुसरं सत्र घेऊन तुमच्या समोर. धन्यवाद.
धन्यवाद दीपक. आमदार चषक 2021 चषकाचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील अंतिम सामन्याकडे मित्रांनो आपण वळलो आहेत आणि या अंतिम सामन्यामध्ये दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर आव्हान उभं करत असताना आपण पाहतोय. याच परिसरातील दोन संघ आहेत. म्हसळ विभागातील एक संघ जय हनुमान क्रिकेट क्लब कान्होल आणि इथे मात्र आयोजन करते अमोलजी कथोरे यांचा एक संघ SN बॉईज संभाजीनगर. हे दोन संघ एकमेकांसमोर आव्हान उभं करत असताना आपण पाहतोय. 54 धावा धापलकर प्रथम सत्रामध्ये 5 षटकांमध्ये इथे लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो SN बॉईज संघ संभाजीनगर आणि 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्वालिफायर 3 चा सामना जिंकण्यासाठी इथे मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब कान्होल या संघाला या अगोदर एका सामन्यामध्ये अप टू डेट प्रिसाइजली एवढंच 55 धावांचं लक्ष त्यांना गाठायचं होतं 5 षटकांमध्ये आणि ते 55 धावांचं लक्ष एकही गडी न गमावता त्यांनी तिथे मात्र गाठलं होतं. या सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष आहे. समोर संघ तगडा आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस सामन्याचं महत्त्व मित्रांनो वाढतं त्यावेळेस प्रेशरची जी लेवल असते ती लेवल सुद्धा वाढत असते. आणि पाहूया आजचा अनन्यसाधारण महत्त्व असणारा क्वालिफायर 3 चा सामना. आजच्या दिवसभराच्या खेळावर कोणता संघ आपला अधिराज्य गाजवतोय हे येणारे 5 षटकं मित्रांनो सांगून जातील. पाहूया संध्याकाळचं सत्र आहे, ऊन थोडंसं कमी, उन्हाची तीव्रता कमी आणि आता मात्र वाऱ्याची झुळूक चांगल्या पद्धतीने ऐकायला मिळते. वारा, गाई, गाणे, प्रीतीचे तराणे आणि चांगलं वातावरण रममाण अशा पद्धतीचं होणारं वातावरण. ज्या पद्धतीने सकाळचं वातावरण मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये हसरी सकाळ असते आणि त्याच पद्धतीचं वातावरण काहीसं संध्याकाळी आपल्याला हसरं अशा पद्धतीचं वातावरण मिळतं. माणसाची जी मानसिकता आहे ती कुठेतरी प्रफुल्लित झालेली असते, चांगली झालेली असते, ताजीतवानी झालेली असते आणि अशा वेळेस मूड जर चांगला असेल तर बऱ्याच चांगल्या गोष्टी माणूस करू शकतो. आणि म्हणून या चांगल्या मूडमध्ये मित्रांनो तुमचा मूड बस्टर इथे मात्र घेऊन येतोय आपल्याला आपल्या समोर आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील क्वालिफायरचा सामना SN बॉईज संभाजीनगर वर्सेस जय हनुमान क्रिकेट क्लब कान्होल या दोन दिग्गज संघांदरम्यानचा 5 षटकांचा हा रणसंग्राम, महासंग्राम आपण समरांगण आपण पाहू शकता. पाहूया, अनुभवू शकता. गोलंदाज P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी कुणाल नावाचा गोलंदाजी मार्क रेडी असेल. सलामीची जोडी ॲज इट इज सचिन अँड राजेश. द गेम इज ऑल सेट. क्षेत्ररक्षण लागलाय आणि खेळाला मित्रांनो सुरुवात होते. 3, 2, 1, 0 स्टार्ट. पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट टाकण्यामध्ये सक्षम ठरतोय कुणाल. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला थोडा पळ वळतोय. चेंडू आणि फळीचा संपर्क इथे मात्र पाहायला मिळत नाही. पहिला चेंडू ज्यावेळेस तुमची बॉडी पूर्णपणे खुललेली नसते अशा वेळेस अशा पद्धतीचं नियंत्रण जर तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुमच्यामध्ये कमालीची क्षमता आहे आणि त्या क्षमतेला मित्रांनो न्याय इथे मात्र द्यावा लागेल. पोटेन्शियल असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करणं हा एक वेगळा रादर दॅट इज अ डिफरंट थिंग. गोलंदाज तयार. सचिन आता मात्र ऍडजस्ट करतोय, स्टान्स स्वतःचा चेकआउट करतोय आणि सक्सेसफुल कनेक्शन पाहायला मिळतं. 4 धावांसाठीचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणारा नेत्रदीपक आणि स्वागताचा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. कुणाल नावाचा हा गोलंदाज असे तयार होतो. फलंदाज सचिन तयार. फुलटॉस आहे, फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. जणू काही कुठेतरी पर्यटन स्थळावर आपण फिरायला जावं आणि तिथे मात्र कोणतरी आपला दिशादर्शक आपल्या बरोबर असावा, गाईड असावा. त्या पद्धतीने फक्त आणि फक्त या चेंडूला दिशा दिली. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. 2 धावा घेण्यापासून कोणीही रोखू शकलो नाही. 2 धावांनी धावफलक दोन्ही वाढून 6 पर्यंत गेलेला आपण पाहतोय. 55 धावाचा पाठलाग करत असताना जय हनुमान क्रिकेट क्लब कान्होळ नावाचा हा संघ स्वतःची फलंदाजी आणि इथे मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुणाल तयार. आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल घेण्याची संधी होते, धावबाद करण्याची संधी. यस, डायरेक्ट इट. व्हॉट अ ग्रेट एफर्ट बाय दी बॉलर. डायरेक्ट इट अँड इट्स आउट. रन आउट. सचिन कुर्ले. बिग विकेट लॉस, बिग विकेट डाऊन.
मिळाली. जेव्हा चेंडू ज्यावेळेस आपल्या हातामध्ये आला त्यावेळेस त्याने ठरवलं, निर्णय घेतला की मला या त्रिफळांना हिट करायचंय आणि त्यानंतर जोरदार तिथे मात्र घात घालण्यात आला आणि त्यानंतर निश्चितच चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिट झाला आणि सचिन कुर्ले याच्या खेळीचा अंत आपण पाहिला. गोलंदाज कुणाल आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा तयार असेल. आतापर्यंत 6 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. 55 धावांची निश्चितच इथे मात्र गरज आहे. 11 धावेची सरासरी इथे मात्र प्रति षटकामध्ये कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी कानोल संघाला. शफल क्रॉस झाले होते, खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांच्या हात समांतर आले, अवांतर एकदा मिळाली. 7 धावा धापलकर आल्या. ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा क्रिकेट मित्रांनो आपण पाहतोय. पेशन्स नाहीये, संयम नाहीये. थोडाफार फरकाने चेंडू जर उजवी एसटी किंवा डावी एसटी सोडून गेला तर स्वतः फलंदाज लगेच त्याचा उरलेला एक हात समांतर करतो आणि पंचांना जणू काय इथे मात्र इशारा करतो की हा चेंडू वाईड आहे. 7 धावा धापलकर. फार चांगला फटका आहे. बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू सुरेख, फटका सुरेख आणि त्यावर सुरेख क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या तिन्ही बाजू आहेत, त्या तिन्ही बाजूंचं दर्शन या चेंडूवर मात्र आपल्याला झालेलं आपण पाहू शकता. 1 धाव धावपलकर आली, 8 धाव धावपलकर लागल्या. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 11 धावांची सरासरी गाठायची. सरासरीपेक्षा 3 धावा आतापर्यंत धावपलकर कमी लागले आहेत. अंतिम आणि शेवटचा चेंडू मोठा फटका अमोलीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय का? फार मोठा प्रश्न आहे. पाहूया या प्रश्नाचं उत्तर लगेचच आपल्याला एका चेंडूनंतर मिळेल. क्षेत्ररक्षण थोडंफार बदललं जाते. एके अमोल कथोरेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण बदलवलं जाते आणि एकदा की क्षेत्ररक्षण मित्रांनो बदललं की त्यानंतर बदललेल्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करणं खरं तर आव्हानात्मक ठरतंय गोलंदाजाला. या अगोदर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे आणि का कुणास ठाऊक क्षेत्ररक्षण बदलण्याची गरज येते मात्र भासते. ते कॅप्टन अमोल कथोरेला स्वतःला मात्र तिकडे मिड ऑफ रिजन मध्ये स्वतः घेऊन गेले आणि इकडचा जो एरिया आहे तो वॅकंट ठेवण्यात आला. गोलंदाज तयार. चेंडू फार काळ हवेमध्ये झेल घेण्याची संधीचं सोनं केलं जाते. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस इट्स आउट. बॅक टू बॅक. सेकंड विकेट डाऊन. बॉडी सरळच ठेवली, चेंडूवर नजर ठेवली आणि ग्राउंड क्लिअर केलं ते मागच्या बाजूला. एक वेगळ्या पद्धतीने असं वाटत होतं की मागे फिरून तो झेल घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु अंतिम क्षणापर्यंत स्टान्स चेंज केला नव्हता. फक्त आणि फक्त मागचं ग्राउंड क्लिअर केलं आणि इव्हेंच्युअली व्हॉट अ ग्लोरियस कॅच दॅट वॉज बाय अमित भुसारी. इथे मात्र निश्चितच अमोल विशेषारखा मोठा गडी बाद करण्यामध्ये सिंहाचा वाटा अमित भुसारी याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी बाद झाले. 8 धावा धापलकर आल्या आणि नवीन फलंदाज आता मात्र आपण पाहू शकता सौरभ. राजेश आणि सौरभ नावाचे 2 फलंदाज आता मात्र आहेत. या अगोदरचे सामने खरं तर कांडोल संघाने एकहाती पद्धतीने जिंकलेले आहेत. इथे मात्र कुठेतरी कसोटी त्यांची आहे, कारण या अगोदर निश्चितच राजेश आणि सचिन या दोघांनी फार मोठा सिंहाचा वाटा तिकडे उचलला होता. इथे मात्र त्यामधला एक शिलेदार डगआउटमध्ये परतलाय. सचिन बॅगआउटमध्ये आला, त्यानंतर अमोल विषय डगआउटमध्ये आला आणि त्यानंतर पाहूया इथे मात्र कशा पद्धतीने फलंदाजी राहील राजेश आणि सौरभ याची. इक्वेशन बदलले. 24 चेंडू आणि 47 धावा असं हे समीकरण. पहिलं षटक संपलंय. फक्त आणि फक्त 8 धावा दापलकर. क्रमांक 2 षटक घेऊन नवीन गोलंदाज एके दॅट इज अमोल कथोरे ऑन इज बॉलिंग मार्क. दिस टाइम लेफ्ट हँडेड बॅट्समन सौरव is on the strike. Here he goes. This time half tracker trying to roll into the leg side region. Umpire Swapnil Pote signal that is the wide illegal delivery. With the help of this, 1 run score is 9 with the loss of 2 wickets. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अमोल कथोरे नावाचा हा गोलंदाज आहे. सौरभ याच्यासाठीचं अनुकूल अशा पद्धतीचं
बॅटिंग कंडिशन्स आहेत. वारा याच दिशेला वाहतोय, पाहूया त्याचा किती मोठ्या पद्धतीने लाभ घेतला जातोय. त्याच पद्धतीने इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं स्वप्नीलचं बोट आकाशाकडे आणि तिसरा गडी मात्र मोठा धक्का लागतोय. तो जय हनुमान क्रिकेट क्लब कानोल्या संघाला. सौरभ बॅक टू दी डग आउट. दोघांनी मिळून आपल्या संघासाठी इथे मात्र सेव्ह केली. 12 धावा धावपलकावर, 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1.2 षटकांचा खेळ संपलाय. हाफ ट्रॅकर आहे, ऑफसाईडच्या दिशेला उडवून दिले. झेल घेण्याची संधी अमित भुसारी याच्याकडून आणि झेल इथे मात्र टिपला जातोय. सुरेख झेल आणि राजेश कुर्ले फेल. धन्यवाद. बऱ्याचदा वाऱ्याचा वेग आणि त्यावर चर्चा होते आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्या वाऱ्याचा जो वेग आहे त्या वेगाचा इथे मात्र उपयोग करण्याचा प्रयत्न फलंदाज राजेश याच्या माध्यमातून झाला आणि इथे मात्र झेल चांगल्या पद्धतीने सुरेखरित्या टिपला गेला. अमित भुसारी या सामन्यातील दुसरा झेल त्याने टिपला आणि दोन्ही झेल निश्चितच. हा झेल तितका कठीण नव्हता. या अगोदरचा झेल जरा स्लाइटली टफर होता. हा झेल मात्र इझी होता. अंतिम क्षणाला मला वाटतं त्याला कठीण करून घेतलं, कारण सुरुवातीच्या एफर्टमध्ये ज्यावेळी चेंडू आणि हाताचा संपर्क झाला त्यावेळी चेंडू मात्र हातातून निसटलेला होता. त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र तिथे झेल कनेक्ट केला गेला आणि राजेश कुर्ले याच्या खेळीचा अंत झालेला मित्र आपण पाहिला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को रेडी. आताचा चेंडू काय फटका मित्रांनो, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आहे आणि झेल सुरेखरित्या टिपला जातोय. दिस इज द कॅच ऑफ द मॅच, दिस इज द कॅच ऑफ द टुर्नामेंट. एस बिग विकेट डाऊन. धन्यवाद. या षटकातील ही घडामोड मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आणि अमोल नावाचा हा गोलंदाज आहे. फलंदाजी चांगली केली होती आपल्या संघासाठी. इथे मात्र स्वतःचं कला कौशल्य कसं गोलंदाजीचं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 गडी या षटकामध्ये बाद झालेत, परंतु तो बॅक टू बॅक नव्हते आणि ही इज ऑन विकेट हॅट्रिक नाऊ. 49 विकेट हॅट्रिक आतापर्यंत मित्रांनो एक दिवसीय क्रिकेटमध्ये झाल्या. जसप्रीत बुमराह नावाचा गोलंदाज असेल, कुलदीप यादव नावाचा गोलंदाज असेल, अमोल ऑन इज विकेट हॅट्रिक. स्विच इट अटेम्प्टेड, देयर इज अ चान्स ऑफ कॅच आणि आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय अमोल कथोरे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. गडी मात्र बाद.
विकेट हॅट्रिकवर गोलंदाज असताना तुम्ही स्विच हिट अटेम्प्ट करता, निश्चितच तुम्ही कशा पद्धतीने विचार करता फलंदाज म्हणून याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. तरी चांगल्या पद्धतीने अप्रतिम गोलंदाजी राहिली होती अमोल याची आणि गडी मात्र बाद झाला. या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक माझे साथी समालोचक दीपक मला इथपर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिली विकेट हॅट्रिक या अगोदर उत्कर्ष देवळी याचा किशोर मोरगे या खेळाडूने या अगोदर विकेट हॅट्रिक साकारली होती आणि या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक आणि ज्याच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते तो अमोल कथोरे दुसरी विकेट हॅट्रिक इथे मात्र घेतोय. 6 गडी इथे मात्र बाद. नवीन फलंदाजी मार्कवर पंच स्वप्नील पोटे. किती क्विक रिप्लाय आहे मित्रांनो. चेंडू पडून इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो न जातो तोपर्यंत इथे मात्र दोन्ही हात फैलावतोय, समांतर करतोय आणि एक अवांतर धाव इथे आल्याचा इशारा देतोय. धावफलक 1ने वाढते, 13 पर्यंत जाऊन पोहोचतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एका चेंडूचा खेळ यानंतर इथे मात्र शेष असेल. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि निश्चितच एकाही गड्याला मला असं वाटतं डबल डिजिट मध्ये धावफलक उभारता आलं नव्हतं. इनफॅक्ट सचिन याच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर एकही चौकार दरम्यान इकडे आला नाही. फार मोठी भक्कम अशा पद्धतीची फलंदाजी होती, परंतु अंतिम क्षणाला कुठेतरी अपयश पाहायला मिळतं. फुलटॉस होता, इन्व्हिटेशन होतं, ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला त्या पद्धतीचं उत्तर इथे मात्र मिळालं नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव निश्चितच मिळवण्याची इथे संधी दोन्ही फलंदाजांना उपलब्ध झाली होती. त्या संधीचं सोनं केलं गेलं. फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र आली. 14 धावा धावफलकावर इथे मात्र आल्या. 11ची सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठायची होती, इथे मात्र ती सरासरी दुसऱ्या षटकामध्ये कव्हर करून 14 धावा धावफलकावर आल्या आणि धावफलक बदललं, समीकरण बदललं. उर्वरित 3 षटकांचा खेळ शेष, 18 चेंडू आणि 41 धावा अशा पद्धतीचं समीकरण. मित्रांनो 18 चेंडूमध्ये 57 धावांचं लक्ष देवगाव टायगर्स या संघाला होतं. त्यानंतर त्या तिसऱ्या षटकामध्ये फार चांगली फटकेबाजी त्यांची झाली होती आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये सुद्धा ज्यावेळेस 42 धावांची गरज होती 2 षटकामध्ये त्यावेळेस सुद्धा चांगली फलंदाजी झाली होती. पॉझिटिव्ह अप्रोच तिथे मात्र त्यांचा पाहायला आपल्याला मिळाला होता, सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला होता. इथे मात्र 3 षटकात मित्रांनो 3 षटकामध्ये 41 धावा तितकं फार मोठं अशा पद्धतीचं जड आव्हान नाहीये. क्रिकेट बदलले, क्रिकेटमध्ये नियम बदलले, त्याचबरोबर क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फटक्यांचा आता मात्र उगम झालाय आणि त्या फटक्यांचा वापर करून निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने फलंदाजी जर इथे मात्र झाली तर या सामन्याचा जो जिवंतपणा आहे तो मात्र टिकून ठेवता येईल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गोलंदाज आहेत कुणाल. पहिल्या स्पेलमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती कुणाल याने. फक्त आणि फक्त 7 धावा तिथे मात्र दिलेल्या आपण पाहिल्या आणि 1 गडी मात्र तिथे बाद केला होता. कुणाल सेकंड स्पेलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतो आता मात्र पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार असतील. जर्सी नंबर 43 कुणाल. आता चेंडू फुलटॉस आहे, बॉल करून दिलेले समालोचन कक्षासमोर. गचाळ अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण आणि दुसराही प्रयत्न यशस्वी. 4 धावांसाठी आलेला नशिबाचा चौकार. प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रांनो करावा लागेल. न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही कुठेतरी झुकत असतं. एक चौकार आला आणि पाहूया यानंतर या सामन्याला कुठेतरी टर्निंग ट्रेंड प्राप्त होतोय का. आताचा चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. चांगलं कनेक्शन पाहिलं नव्हतं, मिस टायमिंग आपण पाहिलं होतं. एक धाव घेण्याची मुभा इकडे मात्र मिळेल आणि एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जातं. एका धावेवर धावफलक 1ने वाढतंय आणि जाऊन पोहोचतंय ते 19 पर्यंत. 19 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र समीकरण बदलतंय. 16 चेंडू आणि 36 धावा असं हे समीकरण मित्रांनो आपण मैदानामध्ये पाहतोय. 16 चेंडू 36 धावा. फलंदाजीसाठी 2 फलंदाज प्रकाश आणि जयवंत उपलब्ध असलेले आपण पाहू शकता. या अगोदर कानोड संघासाठी फार चांगली फलंदाजी राहिली होती. ती सचिन याची फलंदाजी राहिली होती, ती निश्चितच राजेश याची. त्यानंतर अमोल याच्याकडून चांगला बॅकअप मिळाला होता आणि त्यानंतर गोलंदाज तर त्यांच्या अफलातून फॉर्ममध्ये होते. इथपर्यंतचा प्रवास त्यांनी चांगल्या पद्धतीने केला आणि या अंतिम आणि मोक्याच्या क्षणाला मित्रांनो कुठेतरी पडझड झालेली आपण पाहतोय आणि निश्चितच 6 गडी मात्र बाद झालेत फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर. 16 चेंडू 36 धावा.
आताचा चेंडू फुल लेन डिलिव्हरी आहे, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच कोणत्याही पद्धतीने सहमत इथे असलेले आपण पाहू शकत नाहीयेत. 15 चेंडू आणि 36 धावा असं हे समीकरण. हे अतिशय महत्वाचं हे मात्र षटक आहे की जे हाताळलं जाते कुणाल्याच्या माध्यमातून. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर अमोल आला, अमोलने जवळजवळ त्याच्या षटकामध्ये 4 गडी मात्र तिथे बाद केलेले आपण पाहिले. गोलंदाज तयार. कुणाल याचा चेंडू शपल क्रॉस होऊन घेऊन काढला आहे. फील्ड्समॅन अवेलेबल आहे. इव्हेंच्युअली फाइंड्स द फील्ड्समॅन, फील्ड द बॉल, थ्रोन सक्सेसफुली. मीनवाइल batsman had enough time to complete one single. With the help of this one single, score will move on 2-0, that is 20, with the loss of 6 wickets. This is a game of vital importance. This is a game of vital significance for both of the teams. आणि या सामन्यामध्ये आपलं जे स्किल आहे ते प्रदर्शित करत असताना गोलंदाज कोणाला आपण पाहतोय आतापर्यंत कमालीची गोलंदाजी राहिली आहे. भेदक मारा राहिलाय, अचूक टप्पा राहिलाय, गती आणि अनुशासन यांचा सुरेख संगम आपण कुणाल्याच्या माध्यमातून पाहतोय. चेंडू पडला, सरळ गेलाय, रक्षक केडी कल्पेश दिनकर याच्या हातामध्ये जाऊन मात्र स्थिरावला. निर्धाव चेंडूची ही सांगता झाली, धावफलक मात्र स्थिर राहिलं. इक्वेशन बदललं, आता मात्र कुठेतरी कठीण होत चाललंय. 13 चेंडू आणि 35 धावा असं हे समीकरण. 13 चेंडू 35 धावा. मोठा फटका इथे मात्र येणं गरजेचं आहे. क्रमप्राप्त आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एखादा षटकार आला तर तो स्वागतार्ह असेल, समीकरण पलटणार असेल. मोठा फटका येतोय, झेल घेण्याची संधी येते. अमोल्याच्या माध्यमातून सुरेख झेल आणि फलंदाज फेल. धन्यवाद सुधीर आगिवले. मित्रांनो, आपण पाहतोय ज्या पद्धतीच्या पावलांनी तो मैदानामध्ये मार्गक्रमण करतोय. संघाची परिस्थिती मित्रांनो तुमची बॉडी लँग्वेज सांगत असते आणि कुठेतरी परिस्थिती तुमची चांगली नाहीये आणि म्हणून तुमची बॉडी लँग्वेज आहे ती कुठेतरी खाली आलेली आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 35 धावांचं आव्हान. पाहूया, अजूनही हा सामना संपलेला नाहीये. मी तर म्हणेल चान्सेस आहेत, परंतु चान्सेस ज्यावेळेस क्रिएट होतील, ज्यावेळेस तुम्ही मोठे फटके माराल. इथे मात्र सुधीर की जो परफेक्ट गोलंदाज आहे मित्रांनो, गोलंदाजीच्या ताफातील एक फार मोठं ब्रह्मास्त्र आहे कानोल संघाचं आणि त्याच्या हातामध्ये आता मात्र बॅट आहे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी तुम्ही करता, परंतु त्याचबरोबर फलंदाजीसाठी काही उपयुक्तता तुमच्यामध्ये आहे का, आणि ती उपयुक्तता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. गोलंदाज चंदू डबल 5 आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार होत असताना क्रमांक 4चं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे आणि धावफलकावर धावा 20 असताना 7 गडी बाद झालेले आहेत. 12 चेंडू आणि 35 धावा असे समीकरण मित्रांनो आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. क्वालिफायर चा हा सामना. गोलंदाज चंदू गोलंदाजी मार्को रेडी. 12 चेंडू आणि 35 धावा असे समीकरण. 12 चेंडू 35 धावा. गोलंदाज तयार. सुधीर याच्यासाठीचा फुलटॉस अटेम्प्ट टॅकल केलं, चेक केलं, त्या बॉलला झेल घेण्याचा निश्चितच प्रयत्न होता, परंतु अशा पद्धतीचे झेल हे घेतले जात नाहीत, तर फक्त आणि फक्त हातामध्ये जाऊन बसत असतात. इथे मात्र चेंडू अडवला, त्यामध्ये धन्यता मानावी लागेल गोलंदाजाला. 2 धावा निश्चितच घेण्याची मुभा दरम्यान इथे मात्र फलंदाजांना मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्याही आणि 2 धावेने धावफलक 2 ने वाढवून 22 पर्यंत गेलेलं पाहिलं आपण, आणि तिन्ही डबल डिजिट आहेत. 11, 22 आणि 33. 11 चेंडू 22 धावा धावफलकावर. 11 चेंडू 33 धावांची गरज. दुग्ध शर्करा योग आपण इथे मात्र आकड्यांच्या माध्यमातून पाहतोय. मोठा फटका. अजूनही सामना संपला नाहीये, कारण सुधीर आगिवले याने अजूनपर्यंत हार मांडली नाही. 4 धावांसाठीचा नेत्रदीपक चौकार. असं समीकरण मित्रांनो. 290च्या स्ट्राईक रेटने धावा काढायचे आहेत आणि त्या तितक्या कठीण नसतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये या अगोदर मी उल्लेख केला, टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आता मात्र उपलब्ध आहेत.
लाईन रीड करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग झालं पाहिजे की कोणत्या पद्धतीचा फटका सजवायचा आहे, हेड पोझिशन स्टील हवं आहे, हँड आय कोऑर्डिनेशन पाहिजे आणि त्यानंतर उरलं सुरलं ते फुटवर्क आणि तुमचं एलिव्हेशन. पाहूया या सगळ्या गोष्टींचा संगम तयार करत असताना फलंदाज, आणि मला वाटतं हेच चौथं षटक की ज्याला तुम्ही टार्गेट करू शकता. मोठा फटका खेळायचा होता, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा हा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. संधी या देशाच्या डोक्यावर केस नसतात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं पाहिजे. इनफॅक्ट संधी आणि सूर्योदय या 2 गोष्टींमध्ये इतकं साम्य आहे. उशिरा उठणाऱ्यांच्या नशिबात दोन्ही गोष्टी नसतात. त्याला सूर्योदयही दिसत नाही आणि त्याच्याकडे पुरेशा संधी मिळत नाही. फॉर्च्युन्स फेवर दी ब्रेव असं म्हणतात. इथे मात्र सुधीर नावाचा हा इनफॅक्ट गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी करतो. कमालीची फलंदाजी राहिले. 9 चेंडू आणि 25 धावा, सामन्यामध्ये रंजकता निर्माण. आता मात्र अलंग दी कार्पेट करून काढलं, दुसरीचा अटेम्प्ट होईल का? इथे मात्र प्रकाश डेंजर झोन कडे धावतोय आणि काय रिटर्न आहे मित्रांनो. व्हॉट अ ग्रेट रिटर्न बाय द फिल्डर प्रसाद दिनकर. यस, रनआउट. आणि एखादा निश्चितच अंतिम घटका मोजत असताना एखादा माणूस आपण वार्धक्यामध्ये गेला असताना पाहतोय आणि त्यानंतर कोणीतरी एखादा त्याचा नातेवाईक येतो, त्याच्या अंगावर एखादी छोटी चादर टाकतोय आणि त्यानंतर 2-5 मंत्र बोलतो. त्यानंतर कुठेतरी नातेवाईकांना असं वाटतं की निश्चितच काहीतरी यामध्ये फरक पडेल, परंतु तो फरक इथे मात्र पडताना पाहायला मिळत नाही. सुधीर नावाचा फलंदाज बाद होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, डबल फाय. चंदू सबका बंधू. आता मात्र फक्त आणि फक्त बॅट फिरवली गेली. पंचांच्या हात मात्र समांतर आले आणि एक अवांतर धाव मिळाली. एक धाव पूर्ण, हा दुसऱ्या धावाचा अटेम्प्ट केला जाईल कारण गोलंदाजाने निश्चितच एसटी रक्षकाने कल्पेश याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1+1 2 धावा निश्चितपणाने आल्या. स्वप्नील पोटे, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि 2 धावा इथे मात्र धावपलकावर ऍड होतील. धावपलक 2 ने वाढलं आणि जाऊन पोहोचलं ते 30, दॅट इज 30 वर, 32 वर. इक्वेशन बदललं. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक राहील. 2 चेंडू शिल्लक असतील. यस, 8 चेंडू आणि 23 धावा असं हे समीकरण. या 2 चेंडूंवर जर मोठे फटके 2 आले किंवा एखादा जरी मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये मित्रांनो आपल्याला चांगली लढत पाहायला मिळेल. पाहूया, गोलंदाज तयार असतील. शपल क्रॉस होऊन खेळायचा होता. निश्चितच निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू ज्यावेळेस येतील त्यावेळेस निश्चितच त्या प्रत्येक निर्धाव चेंडू गणित विजयाच्या अपेक्षा मात्र पल्लवित होतील त्या SN बॉईज या संघाच्या आणि बरोबर विजयाच्या अपेक्षा मात्र धुळीस मिळतील कुठेतरी जय हनुमान कानोळ संघाच्या. 7 चेंडू आणि 23 धावा, सगळं मित्रांनो सोडून द्यायची वेळ आली होती. त्यानंतर मिणमिणता दिवा मित्रांनो थोडाफार अंधुक प्रकाश आपल्याला देतो त्या पद्धतीचा प्रकाश सुधीराच्या माध्यमातून दिला गेला आणि तोही नंतर विझलेला आपण पाहिला. आताचा चेंडू अप्रतिम गती या चेंडूवर पाहायला मिळाली आणि हे सेटच संपलाय. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने चेंडू मात्र सोडून दिला प्रकाश याने. आशाभूत नजरेने इथे मात्र पंचांकडे पाहिलं. पंचांनी हा चेंडू वैध ठरवला आणि हे षटक मात्र इथे संपतंय. याचबरोबर 4 षटकांचा इथे मात्र खेळ संपतोय आणि 32 धावा धावपलकावर लागतात. 8 गडी इथे मात्र बाद झाले. अंतिम आणि शेवटचं षटक फेकलं जाईल. 6 चेंडू आणि 23 धावा. आजच्या दिवसातील खेळावर अधिराज्य गाजवण्याची संधी दोन्ही संघांना समान आणि 5वं आणि अंतिम षटक जोपर्यंत इथे सुरू होत आहे तोपर्यंत आपण मित्रांनो जाऊया डीजे मॅनच्या माध्यमातून सुरेल संगीत आपण ऐकूया.
मित्रांनो आपण कानोल संघाचा पाहतोय आणि हा जो घटनाक्रम राहिलेला आहे त्या घटनाक्रमामध्ये ज्या ज्या चुका केल्या त्या चुका निश्चितच त्यांच्या डोळ्यासमोर आता मात्र येत असतील. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी तुम्ही वरचढ असाल, क्रिकेटमध्ये कधी तुम्ही निश्चितच अशा पद्धतीचा या परिस्थितीचा सामना करत असाल. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो होत असतात. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हणतात. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फेअर असतात, मानल्या जातात. अशा परिस्थितीची तुम्हाला सवय खरं तर करून घेणं तुम्ही गरजेचं असतं. गोलंदाज तयार असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जगदीश मला वाटतं येईल. जगदीश नावाचा गोलंदाज या अगोदरचं षटक त्याचं मला आठवत आहे. फार कोचक मारा तिथे मात्र त्या षटकामध्ये त्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात केला होता. इथे मात्र 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण पाहूया. 2 चेंडू पहिले महत्वाचे. रणवे मध्ये कुठेतरी चुकतंय. मला असं वाटतं की ही शारीरिक चूक नाही तर ही चूक त्याच्या डोक्यामधली आहे. डोक्यामध्ये जे विचारांचं थैमान आहे ते थैमान क्लिअर करून देत नाही की मला यानंतर काय करायचंय. थॉट प्रोसेस क्लिअर असणं गरजेचं. पहिला चेंडू फक्त आणि फक्त बॅट फिरवली गेली, चेंडूपळीचा संपर्क आला नव्हता आणि चेंडू ज्यावेळेस फलंदाजाच्या बाजूने निघून गेला त्यावेळेस फलंदाजाने लगेच इशारा केला होता की हा चेंडू अवैध असेल आणि निश्चितच पंचांनी त्यानंतर त्याला फॉलो केलं आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावा असं समीकरण आलं. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. फलंदाज राजेश. आता मात्र शपल क्रॉस होऊन खेळायचा होता. चेंडूपळीचा संपर्क नाही. डायरेक्ट इज वॉज नीडेड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट अँड दिस इज कन्सिक्युटिव्ह सेकंड व्हाईट बॉल सिग्नल बाय अंपायर. 1+1 2 will add into the score. With the help of these 2 runs, score will move on 35 itself. Now the equation is rather different. 6 more to go and 20 runs to win this match. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण बदलत आहे आणि या षटकामध्ये अजून एकही व्हॅलिड चेंडू इथे मात्र हाताळला नाहीये तो गोलंदाज जगदीश याने. कमेंटेटर्स कर्स कशाला म्हणतात तो याला म्हणतात. या अगोदरचं षटक ज्यावेळेस अगोदरच्या सामन्यामध्ये जगदीश याने हाताळलं होतं 6 चेंडू 20 धावा त्यावेळेस निश्चितच फार भेदक गोलंदाजी त्याने केली होती. इथे मात्र सुरुवातीचे दोन्ही चेंडू त्याने स्वर हाताळले. पाहूया जगदीश आता मात्र एंड चेंज करत असताना आता मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. गणेश खंडागळे कम्स इन टू द ऍक्ट. पाहूया काहीतरी सूचना करतायत. 6 चेंडू 20 धावा असं समीकरण. प्रकाश खरं तर तोही गोलंदाज आहे परंतु फलंदाजीची वेळ इथे मात्र या नियतीने त्याच्यावर आणून दिलेली आहे. 6 चेंडू आणि 20 धावा हे लक्ष जर त्याने पार केलं तर तो निश्चितच फार मोठा हिरो बनू शकतो. फुल लेन डिलिव्हरी आहे. यॉर्कर लेन डिलिव्हरी होती. 1 धाव घेण्याची मुभा फक्त मिळाली. 5 चेंडू आणि 19 धावा. आतापर्यंत चांगला खेळ या अगोदर कानोल संघाकडून आपण पाहिला होता. अंतिम आणि शेवटच्या सामन्यामध्ये निश्चितच कुठेतरी तो जो दर्जा आहे तो दर्जा त्यांनी कायम ठेवला नव्हता आणि इथे मात्र स्वतःची जी गुणवत्ता आहे ती सादर करत असताना एसएन बॉईज संघ वरचढ होताना आपण पाहतोय. 5 चेंडूंचा काही मात्र शेष असेल. 5 चेंडूंमध्ये 19 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल. अजूनही हा सामना निश्चितच मित्रांनो जिवंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु फलंदाजीसाठी आलेला राजेश या फलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल. चला 5 चेंडूंमध्ये 19 धावा असं समीकरण आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षकांना आपण आपल्या पोझिशन्स लवकरात लवकर घ्याव्या. यस नो बॉल. थांबा. अंपायर बरोबर इथे वाद घालू नका. फील्ड पोझिशन मध्ये निश्चितच एका बाजूला 6 फिल्डर जर असतील तर निश्चितच त्यावर पंचांना विचार करावा लागेल. काय मागे घेतला. यस दिला कसला होता. ओके चालेल. हा चेंडू नो नाहीये. 5 चेंडू आणि 19 धावा असं हे समीकरण मित्रांनो आपण पाहतोय. 5 चेंडू 19 धावा असं हे समीकरण.
गोलंदाज तयार. झेल घेण्याची संधी सुटली जाते. कल्पेश दिनकर ऑन फायर आणि गडी मात्र बाद. चार चेंडू आणि 19 धावा असे समीकरण आणि मैदानामध्ये शेवटचा आणि अंतिम ही जोडी मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला कानोल संघाची पाहतोय. 36 धावा धावपल करत 4.2 षटकांचा काही संपलाय आणि 9 गडी आतापर्यंत बाद झाली आहेत. मला असं वाटतं की ऑल आउट इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला जाईल एसएन बॉईज संघाकडून. चला तुमच्या पोझिशन घ्या. अमोल एके आणि सहकारी चला लवकर. फलंदाज खेळपट्टीवर गेलेले आहेत. 4 चेंडू आणि 19 धावा असं हे समीकरण. हा महत्वाचा सामना जिंकण्यासाठी समोर आहे तो जय हनुमान क्रिकेट क्लब कानोल्या संघाच्या. शेवटचा आणि अंतिम गडी मात्र इथे राहिलाय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण बघतो इक्वेशन अंतिम क्षणाला मांडत असताना ज्यावेळेस धावा हव्या असतात जास्त त्यावेळेस त्या धावा मांडल्या जातात आणि ज्यावेळेस विकेट्स मात्र बाद होतात त्यावेळेस तिथे मात्र टॅगलाईन येते 1 more wicket to win. अशा पद्धतीने ते मात्र फक्त आणि फक्त एक गडी बाद करायचा आहे आणि हा सामना निश्चितच जिंकायचा आहे तो एसएन बॉईज संघाला. अजूनही मला असं वाटतं 4 चेंडू आणि 19 धावा 3 मोठे फटके आले तर हा सामना जिंकू शकतात कानोल संघ. हा चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळतोय आणि भरधाव वेगाने हाताळलेला हा चेंडू निश्चितच आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहतात का या सामन्यामध्ये पाहायचं आहे. चांगली कामगिरी इथे मात्र राहिली आहे ती गोलंदाज म्हणून जगदीश याची. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती. इनफॅक्ट या षटकाची सुरुवात केली ती तितकी चांगली सुरुवात नव्हती ज्याच्या माध्यमातून सलगचे 2 स्क्वेअर चेंडू त्याने हाताळले होते 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर चांगला कमबॅक इथे मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि कानोल संघाकडून सुधीर आणि कुठेतरी अशा पल्लवित केले होते. त्यानंतर जसा तो बाद झाला पुन्हा एकदा जसे थे. गोलंदाजी मार्कवर तयार. एखादा अवांतर चेंडू येतोय का? त्रिफळाचीत क्लीन बोर्ड आणि ऑल आउट होतोय कानोल संघ. या सामन्यामध्ये आजच्या खेळावर अधिराज्य गाजवलाय एसएन बॉईज संभाजीनगर या संघाने आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.